इथेच ही रेव पार्टी सुरू होती। ज्या क्षणाला पोलिसांनी धाड टाकली त्या वेळचा हा व्हिडिओ सध्या एबीपी माझाच्या हाती आलेला आहे। तो व्हिडिओ आपण बघतोय। याच बातमीविषयी बोलूयात। रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। रुपालीताई, एक मोठी घडामोड आपण बघतोय। रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना या एका पार्टी प्रकरणामधून अटक झालेली आहे। तीच बातमी आम्ही बघत आहोत, परंतु त्या पार्टीमध्ये जी काही बेकायदेशीर कोणतं कृत्य केलेले, कोणतं अंमली पदार्थ घेतलेले, विकलेले याची प्राथमिक माहिती मी घेतल्यानंतर याच्यावर जास्त स्पष्ट बोलू शकेल। आता मुळामध्ये जर याच्यामध्ये अंमली पदार्थ वगैरे घेतलं असेल तर निश्चित हे जरा निषेधार्थ आहे आणि कारवाई पण त्याच्यावर पोलिसांनी ऑलरेडी त्यांना अटक केलेली आहे। परंतु याच्यामध्ये ठोस माहिती माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलताना मला मर्यादा येतात। मी थोड्याच वेळात ही सगळी माहिती घेऊन आपल्याशी याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकेल। मात्र रुपालीताई, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता येत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला माहिती असेल की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। संजय राऊत यांनी अगदी काही क्षणांपूर्वी असं सांगितलं की एकनाथ खडसे वारंवार सरकारवरती आरोप करतात आणि पुढच्या 24 तासामध्ये हे घडवून आणलं गेलं आणि अशा पद्धतीची कारवाई झाली। नाही, हे जर घडवून आणलं असेल ना, मी तेच सांगते की त्याची माहिती मी आता घेईलच, परंतु हे जर घडवून आणलं असेल ना तर ह्या प्रकार राजकारणातले मतभेद विचार हे वेगळे, परंतु जर तुम्ही या पद्धतीने, कारण का ही जी काही तुम्ही दाखवताय हे एका घरामध्ये आहे, ते 4 पुरुष 2 महिला आहेत आणि घरातले ते त्यांची जर समजा घरामध्ये पार्टी करत असतील तर ते काही चुकीचं नाहीये, परंतु जर हे राजकारणाच्या फायद्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर दाखवणार असेल तर याला आमचा विरोधच राहील, कारण का समाजामध्ये त्याचा चुकीचा मेसेज जातो। घरामध्ये त्यांनी पार्टी करावी नाही करावी, हा, पण घरामध्ये जर त्यांनी अंमली पदार्थ घेतला असेल त्याला सुद्धा बाकीच्या गोष्टी आहेत, त्याचं ब्लड येईल, ब्लड मध्ये ते ड्रग्ज घेतले नाही घेतले कळेल। विनाकारण जर राजकारणासाठी अशी कारवाई असेल तर हे चुकीचं आहे। आमची जनता हे मान्यही करत नाही आणि कशासाठी आम्ही आमचं प्रोफेशनल राजकारण एवढं बदनाम करून घ्यायचंय। आम्ही समोरासमोर राजकारणामध्ये लढू ना, विचारांची लढाई करू, कामांची लढाई करू। हे असं नातेवाईक किंवा कुणावर अशी खोट्या कारवाया करून नाही या गोष्टी, कारण का त्या आज ना उद्या समोर सगळं येणार आहे। उलट अशा कारवायांनी आमचं सरकार बदनाम होतं, आमचे पोलीस बदनाम होतात, ते होता कामा नये। रुपालीताई, हा जो फ्लॅट होता तो ऑनलाईन पद्धतीने बुक करण्यात आलेला होता, हाऊस पार्टी आहे असं सांगून। मात्र या भाड्याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती। आणि दुसरी गोष्ट अशी, खराडीमधल्या या फ्लॅटवरती आता पार्टी ज्या ठिकाणी होती तिथे कारवाई झाल्याच्या नंतर पोलिसांनी आता प्रांजल खेवलकर यांच्या हडपसर मधल्या, म्हणजे जिथे ते राहतात त्या फ्लॅटवरती जाऊन सुद्धा तपास करायला सुरुवात केली आहे। आता सगळ्यात मध्ये महत्वाचं की त्यांना जे अटक केलेली आहे ते सेक्शन्स मला बघावे लागतील आणि पोलिसांनी तपास का घराकडे वळवलेला आहे। आणि लक्षात घ्या, खराडीच भागात नाही, पुणे शहरामध्ये असे रेंटेड घरं, फ्लॅट असेल, विल्ला असेल, फार्म हाऊस असेल देतात। प्रत्येक जण आपल्या आपल्या त्या पार्टी किंवा एक कौटुंब किंवा परिवारासोबत काय म्हणतात, एन्जॉय करण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात। परंतु त्या पार्टीमध्ये जर बेकायदेशीर पणे अंमली पदार्थ, ड्रग्स सेवन, अति प्रमाणात दारू असेल किंवा अवैध कुठलं कृत्य असेल तरच पोलीस कारवाई करू शकतात। अन्यथा कोर्टामध्ये गेल्यानंतर आता पोलीस काय सांगतायत त्याच्यावर कोर्ट सुद्धा पोलिसांना विचारू शकते की बाबा का तुम्ही ही कारवाई केलेली आहे, काय तुम्हाला कशासाठी प्रवीण, काय ते रोहिणी खडसेंचे जे पती आहेत की त्यांच्या घरी जाण्याची गरज लागली, त्याला काहीतरी कायद्याचं हे धागेदोरे लागतात ना। आम्ही कारवाई करा असं संविधानामध्ये अभिप्रेत नाही आणि तसं जर केलं तर त्याचे उलटे परिणाम सुद्धा जे कारवाई करायला लावतात त्यांना आणि पोलिसांना सुद्धा भोगावे लागतात। एवढं हे सोपं नाहीये। मात्र रुपालीताई, तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय तेच खरं तर प्रश्न अनेकांच्या मनात आहेत। धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी।
आणि यानंतर जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत. मंदार, आपण ही दोन दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. एकीकडे ज्या वेळेला प्रत्यक्ष